यानंतर घेऊयात शेत शिवारातल्या बातम्या. पीक पाणी. पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट. नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. राज्याच्या काही भागामध्ये मागील आठवड्यात अतिवृष्टी सदृश पाऊस होऊन सरासरीहून अधिक पाऊस नोंदला गेलेला आहे. समाधानकारक पावसामुळे खरीप पेरणीचा टक्का वाढला असून राज्यामध्ये 59% क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. मात्र विदर्भात पावसानं ओढ दिली आहे. तिथल्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत. या भागामध्ये आतापर्यंत 60%च पेरण्या झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. उत्तर पुण्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीला तळ्यांचं स्वरूप आलंय. पावसामुळे भाजीपाला, गवार आणि टोमॅटोच्या पिकांमध्ये पाणी साचलं असून उभी पिकं कुजून खराब झालेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, बाजरी, मूग यासह विविध खरीप पिकांची पेरणी केली असून पाऊस नसल्याने पिकांसमोर पाण्याचं मोठं संकट आता शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय. नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा फक्त 34% खरीप पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. पावसाचा पुन्हा खंड पडल्यानं शेतकरी संकटात सापडला. जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोयाबीन, मका, बाजरीसह खरीप पिकांच्या पेरणीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जळगाव तालुक्यामध्ये पावसानं पाठ फिरवल्यानं शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक वाचवण्यासाठी साहित्याचा वापर करून शेतीला पाणी देत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुरेसा पाऊस नसल्यानं दुबार पेरणीचा काळ देखील निघून गेल्यानं शेतकरी यामुळे चिंतेत सापडले. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल. नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत.